ॲनाबेला, एक अशी रहस्यमय बाहुली जिने पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर डॅन रिवेरा यांच्या मृत्यूमागचं कारण बनत आहे. आता नक्की या मागची कहाणी काय आहे ते जाणून घेऊ आपण आपल्या व्हिडिओमध्ये. ॲनाबेला, आता या गोष्टीची कहाणी इथून चालू होते सन 1970. वॉरेन या फॅमिलीला एका नर्स विद्यार्थिनीने ही बाहुली गिफ्ट केली होती आणि तिचं म्हणणं असं होतं की ही बाहुली आहे ती स्वतः हालचाल करू शकते. आता ते वॉरन फॅमिली जेव्हा मीडिया समोर सांगतात तेव्हा ते म्हणतात की या ॲनाबेलामध्ये एका 6 वर्षाच्या छोट्या मुलीची आत्मा आहे, ती एकदम भयानक आहे. त्यानंतर या ॲनाबेलेला एका संग्रहालयात, एका गुप्त संग्रहालयात एका काचेच्या ह्याच्यामध्ये पॅक करून ठेवलं. 2025 मध्ये या ॲनाबेलेला एका टूर साठी बाहेर काढलं होतं आणि त्या टूरचं मेन अट्रॅक्शन होतं ॲनाबेला. या टूरचं नाव होतं डेव्हिल्स ऑन द रन आणि या टूरला होस्ट करत होते आपले डॅन रिवेरा. आता हे सगळं चालू असताना अचानक एक बातमी येते की डॅन रिवेरा यांचं एक आकस्मिक मृत्यू झालेला आहे आणि याच्या मागचं कारण आहे ॲनाबेला. कारण ज्या रूम मध्ये डॅन रिवेरा होते त्याच रूम मध्ये ॲनाबेला होती आणि त्या रूम मधून ॲनाबेला सुद्धा गायब आहे. आता या सगळ्या गोष्टीवरून तुम्हाला वाटत असेल की डॅन रिवेरा यांचं निधन या बाहुलीमुळे झालेलं आहे, कारण त्यांचा मृत्यू सुद्धा झाला आणि बाहुली गायब सुद्धा झालेली आहे. तर यामागे मला असं बोलायचं आहे की आता एखाद्या मनुष्याचा मृत्यू कधी पण आकस्मिक कुठे पण होऊ शकतं आणि ही बाहुली चोरीला गेली आहे नाहीतरी कुठेतरी गेली असेल तर आपण असं स्पष्ट सांगू शकत नाही की त्यांचा मृत्यू त्या बाहुलीमुळे झालेला आहे, कारण मृत्यू कधी पण होऊ शकतं. अजून त्यांचे जे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहेत ते अजून आलेले नाहीत. जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतील तेव्हा समजेल आपल्याला की नक्की काय आणि या बाहुलीचा विषय ॲनाबेला सापडेलच थोड्या दिवसात. तर माहिती आवडली असेल तर आपल्या पेजला फॉलो करा. बाय.